नमस्कार. आपण पाहत आहात महाराष्ट्र GBS न्यूज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. परभणी तालुक्यातील मौजे, दैठणा, माळसौना आणि परिसरातील सततच्या अवकाळी पावसामुळे शेतातील भुईमूग पिकाचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलं आहे. सोबतच जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर बनला आहे. दैठणा परिसरात लागोपाठ झालेल्या या पावसामुळे काढायला आलेला भुईमूग खराब झाला आहे. त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येते आहे. आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मुंजा लाड यांनी. बघूया सविस्तर बातमी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमचं चॅनेल पाहत रहा महाराष्ट्र GBS न्यूज. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नमस्कार, मी गोपाळ कचवे, दैठणा गावचा एक शेतकरी आहे. आज मागच्या या 15 दिवसापासून रिमझिम रोजच्या या झडीमुळे पावसाळ्यामध्ये आज आमच्या शेतातल्या भुईमुगाच्या पिकाचं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. हे पहा तुम्ही, ह्या शेंगा उभ्या अशा सडून गेलेल्या आहेत. हे शेतीमध्ये हे पाला आहे, हे सगळ्या पाल्याचं नुकसान झालेलं आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून ह्या भुईमूग काढणीचा कार्यक्रम चालू होता. पण या भुईमूग काढणीच्या या अवकाळी पावसामुळे आज एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की आज आमचा सगळा तोंडाला आलेला घास निघून गेलेला आहे. आमची एकच विनंती आहे सरकारला की या नुकसानीची आम्हाला नुकसान भरपाई द्यावी.